जावास्क्रिप्टच्या ॲडव्हान्स सीरीजमध्ये आपला 7th टॉपिक आहे ए-पी-आय. तर ए-पी-आय काय असतात? ए-पी-आय कसं काम करतात? ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याआधी आपण बघून घेऊ, की आपण सेटअप कसा केलेला आहे. जावास्क्रिप्टची फाईल मी लिंक केलेली आहे. आपलं आउटपुट काही असं दिसतंय आणि कन्सोल मी ओपन ठेवला आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या कमांड्स टाकता याव्यात. ठीक आहे? तर सगळ्यात आधी आपण बघून घेऊ, की ए-पी-आय म्हणजे काय? व्हॉट इस ए-पी-आय? ए-पी-आय स्टँड्स फॉर ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. If we request for data to any API, then that API takes data from the database and then gives us response. म्हणजे आपण एखाद्या API कडे डेटासाठी रिक्वेस्ट पाठवली, तर ती API त्या डेटाबेसमधून डेटा घेते आणि तो डेटा आपल्याला देते, म्हणजेच रिस्पॉन्स देते. ठीक आहे? याचं एक क्विक एक्झाम्पल बघू आपण. समजा आपण ब्राउझरवरती सर्च केलं Amazon.in तर काय होईल? आपल्याला Amazonचा डेटा मिळेल. Amazonची वेबसाईट आपल्याला दिसेल. तर इथे ए-पी-आयने काय केलं? ए-पी-आयने बघितलं, की मला Amazonचा डेटा पाहिजे होता. मग ए-पी-आयने काय केलं? ए-पी-आय Amazonच्या डेटाबेसकडे गेली आणि डेटाबेसमधून Amazon.inचा डेटा आणला आणि तो मला दिला. तर काही असं काम करते ए-पी-आय. ओके. एक रिअल लाईफ एक्झाम्पल बघू आपण ए-पी-आयचं. लेट्स से आपण एका रेस्टॉरंटमध्ये गेलोय जेवणासाठी. ठीक आहे. तर तिथे गेल्यावरती आपण काय करतो? तिथे गेल्यावरती आपण वेटरला ऑर्डर देतो, की आम्हाला हे फूड पाहिजे, ते आम्हाला आणून द्या. मग वेटर काय करतो? वेटर किचनमध्ये जातो आणि किचनमधून ते प्रिपेअर्ड फूड आपल्यासाठी आणतो. ठीक आहे. इथे आपण असं करतो का, की आपण स्वतः किचनमध्ये जाऊन ते फूड आणतो का? नाही. ते फूड वेटर आपल्याला आणून देतो. तर तसंच या केसमध्ये आपण त्या वेटरला ए-पी-आय समजू शकतो आणि किचनला डेटाबेस समजू शकतो. ठीक आहे. ए-पी-आय स्वतः डेटाबेसमध्ये जाऊन आपल्यासाठी डेटा आणते. ठीक आहे. जसं इथं Amazonच्या वेबसाईटवरती ए-पी-आय स्वतः Amazonच्या डेटाबेसकडे गेले आणि तिथून Amazonचा डेटा आणला. ओके. तर ए-पी-आयचं नक्कीच समजलं असेल मला. एक प्रोजेक्ट बेस एक्झाम्पल पण आपण बघून घेऊ. लेट्स से की आपल्याला आपल्या प्रोजेक्टवरती वेदरचा डेटा दाखवायचा आहे. तर तो वेदरचा डेटा आपल्याला कोण देणार? तर तो वेदरचा डेटा जी पण वेदर फॉरकास्टची मेन वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरून आपण ए-पी-आयच्या थ्रू आपण डेटा मिळवू शकतो. ठीक आहे. नाऊ लेट्स सी हाऊ ए-पी-आय ॲक्चुअली वर्क. ए-पी-आय ॲक्चुअली वर्क कसं करते ते आपण बघू. ठीक आहे. इथे एक लिंक आहे माझी. ती लिंक काय करणार ती बघू आपण आता. दिस ए-पी-आय शोज रँडम डॉग इमेजेस. म्हणजे ही ए-पी-आय जी आहे, ही जी लिंक आहे ती आपल्याला रँडम डॉगचे इमेजेस दाखवणार म्हणजेच डेटा दाखवणार. ओके. सो या लिंकला मी करतो कॉपी आणि माझ्या ब्राउझरवरती करतो पेस्ट. ठीक आहे. जसं मी पेस्ट केलं, सर्च केलं, तर ए-पी-आयने मला हा डेटा दिला. ठीक आहे. हा जो डेटा आहे ना डेटा, तो ए-पी-आयने मला दिलेला आहे. ठीक आहे. अनदर एक्झाम्पल विल बी Amazon.in जे की आपण आत्ताच बघितलं. ठीक आहे. पुढे बघू आता आपण. बट अंटिल नाउ ब्राउझर इज ऑटोमॅटिकली सेंडिंग रिक्वेस्ट टू सर्व्हर फॉर अस. आत्तापर्यंत काय होत होतं? ब्राउझर जे आहे ना, ते ऑटोमॅटिकली सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवत होतं. म्हणजे जेव्हा मी Amazon.in सर्च केलं ना, तेव्हा ब्राउझरने ऑटोमॅटिकली सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवली. सर्व्हरला मी रिक्वेस्ट पाठवली का? नाही. सर्व्हरला ब्राउझरने रिक्वेस्ट पाठवली. ठीक आहे. नाऊ लेट्स सी हाऊ वी कॅन डू द सेम बाय अवरसेल्फ युजिंग जावास्क्रिप्ट. ओके. आता आपण कशी रिक्वेस्ट पाठवायची सर्व्हरला ए-पी-आय थ्रूने ते आपण आता बघूनच घेऊ. ठीक आहे. ही जी लिंक आहे माझी ती वरचीच लिंक आहे. ओके. If we paste this link in browser, then browser will receive the data. But now let's see how we can receive the data. समजा जर मी ही जी लिंक आहे ती ब्राउझरवरती पेस्ट केली, तर काय करत होतं? ब्राउझरला डेटा मिळत होता. मला डेटा नव्हता मिळत. समजा मला डेटा पाहिजे नसेल, तर मला माझी वेबसाईट बनवायची आहे, तर मला माझ्या वेबसाईटवरती डेटा पाहिजे, ब्राउझरमध्ये डेटा नकोय. तर ते कसं करायचं ते आता आपण बघू. ओके. टू रिसीव्ह द डेटा, वी हॅव टू यूज फेच मेथड. ओके. डेटा रिसीव्ह करण्यासाठी आपल्याला फेच मेथडचा वापर करावा लागेल. फेचचा आधी आपण मीनिंग समजून घेऊ. फेच मीन्स सेंडिंग अँड रिसीव्हिंग डेटा बोथ. तर फेचचा अर्थ फक्त डेटा सेंड करणे किंवा फक्त डेटा रिसीव्ह करणे असा नसतो. जेव्हा युजरच्या साइडने डेटा फेच होतो, म्हणजे आपल्या साइडने डेटा फेच होतो, तर तेव्हा त्याचा अर्थ असतो, की आपल्याला डेटा रिसीव्ह होतोय आणि जेव्हा ए-पी-आयच्या साइडने डेटा फेच होतो, तेव्हा त्याचा अर्थ असतो डेटा हा सेंड केला जातोय. म्हणून म्हणून फेचचा जो डबल मीनिंग असतो सेंडिंग अँड रिसीव्हिंग डेटा. ओके. त्याचं सिंटॅक्स फेचचं सिंटॅक्स आपण इथे बघू शकतो. पुढे बघू.
Fetch fetch method returns a promise by default because it is an asynchronous method. Fetch एक asynchronous method आहे, त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट फेच आपल्याला प्रॉमिस रिटर्न करणार आहे. ओके. नाऊ लेट्स यूज फेच. आता फेच मेथडला आपण यूज करून बघू, म्हणजे आपल्याला अजून व्यवस्थित समजेल. ओके. सो जर मी हे अनकमेंट केलं तर काय होईल? ओके. आधी या कोडला व्यवस्थित समजून घेऊ. आपलं वरचीच लिंक आहे ही URL नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर केलेली आहे आणि मी इथे फेच नावाची फेच हे केलेली आहे, फेच मेथड यूज केलेली आहे आणि त्याला URL पास केलेली आहे आणि मी त्या आणि मी या फेच मेथडला आता हे करतोय, एक्झिक्यूट करतोय. तर एक्झिक्यूट केलं, तर आपल्याकडे असा प्रॉमिस येईल. वाटलंच तर रिफ्रेश करू परत. ठीक आहे. प्रॉमिस येईल. आता प्रॉमिस आहे पेंडिंग आणि डेटा आल्यानंतर प्रॉमिस होईल फुलफिल्ड आणि या रिस्पॉन्समध्ये आपल्याला आपला जो डेटा आहे तो मिळून जाईल. ठीक आहे. याला करू आपण कमेंट. इथे एक नोट लिहिली आहे मी. We can see we never pasted the URL in the browser. Here, with the help of fetch, we are getting the data. आपल्याला जो हा डेटा भेटलेला होता ना, ठीक आहे. मगाशी वाटलंच तर आपण याला परत हे करू, परत डेटा घेऊ. ठीक आहे. हा जो डेटा आपल्याला भेटला होता ना, तो आपल्याला फेच मेथडने भेटला होता. ठीक आहे. आपण ब्राउझरमध्ये कधीच URL हे नव्हती केली, पेस्ट नव्हती केली. जसं या एक्झाम्पलमध्ये मी URL ब्राउझरमध्ये पेस्ट केली होती, तर आपल्याला जो हा डेटा भेटला होता ना, तो ब्राउझरमध्ये URL पेस्ट केल्यामुळे भेटला होता. पण इथे या केसमध्ये मी इथं ब्राउझरमध्ये कोणतीच URL पेस्ट नव्हती केली. मग मला डेटा कसा काय भेटला? तर तो मला भेटला फेच मेथडमुळे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण. ओके. याला मी परत करतो कमेंट. Now we know that after promise is fulfilled, we can perform operation on that data using dot then or डॉट कॅच और असिंक अवेट. आता आपल्याला माहिती आहे जर प्रॉमिस फुलफिल झाला आहे म्हणजे डेटा जर आपल्याला भेटला आहे, तर त्या डेटावरती आपण पुढचे ऑपरेशन पण परफॉर्म केले पाहिजे ना. नुसता डेटा घेऊन काय करणार आहे आपण? त्या डेटाचं काहीतरी काम पण असणारच आहे ना. त्या डेटावर आपल्याला काहीतरी काम पण करायचं असणारच आहे ना. तर ते आता आपण करणार आहोत असिंक अवेटच्या मदतीने. ठीक आहे. तर हे पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आपण बघू. अगेन तेच लिंक आहे. इथे मी काय केलेलं आहे फक्त एक असिंक्रोनस फंक्शन बनवलेलं आहे. ठीक आहे. जिथं आपण प्रिंट करतोय गेटिंग डेटा आणि मी इथे फेच मेथडला अगेन हे केलेलं आहे, कॉल केलेला आहे आणि URL पास केलेली आहे. ठीक आहे. इथे मी अवेट यूज केलेला आहे फेचच्या आधी म्हणजे मी जावास्क्रिप्टला म्हणतोय, की जोपर्यंत फेचचा प्रॉमिस पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुढचा कोड रन करू नको. म्हणजे जोपर्यंत फेच मला डेटा देत नाही, तोपर्यंत हा पुढचा कोड जो आहे तो रन करू नको, असं मी जावास्क्रिप्टला म्हणतोय. ओके. तर आता आपण काय करू? या गेट डेटा मेथडला आपण रन करू. ओके. ठीक आहे. सो गेट डेटा केलं, तर प्रॉमिस पेंडिंग डेटा आल्यानंतर फुलफिल झाला आणि आपल्याला आपला डेटा पण भेटला. ओके. आता इथे एक नोट लिहिलेली आहे मी. वी कॅन ऑब्झर्व दॅट द डेटा विच ब्राउझर गॉट अँड द डेटा वी गॉट इज डिफरंट. जेव्हा ब्राउझरमध्ये डेटा भेटला होता, तर तो डेटा तर काही असा दिसत होता. पण जेव्हा आपल्याला डेटा भेटला, तर तो डेटा तर काही असा दिसतोय. म्हणजे आपल्याला डेटा भेटलेला नाहीये का? का वेगळा डेटा भेटलाय असं काही आहे? तर ते आता आपण बघून घेऊ. Okay. Basically, we have that data, but in a different format. That is JSON format. म्हणजे आपल्याला आपल्याला जो ब्राउझरमध्ये हा डेटा दिसत होता ना, हा डेटा भेटलेला आहे इथे पण, पण तो वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आहे आणि आता आपल्याला दिसत नाहीये. ठीक आहे. पण तो असं नाहीये, की आपल्याला डेटा भेटलेला नाहीये. आपल्याला इथे डेटा भेटलेला आहे. ठीक आहे. फक्त तो जेसन फॉर्मॅटमध्ये आहे. जेसन म्हणजे काय? जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. ओके. अँड दॅट वी कांट रीड नाऊ. तो आता आपण रीड करू शकत नाहीये. ठीक आहे. याला मी करतो कमेंट. सो टू सी दॅट डेटा वी हॅव टू यूज जेसन मेथड. तर हा डेटा बघण्यासाठी आपल्याला जेसन मेथड यूज करावे लागते. ठीक आहे. इथे नोट लिहिली आहे मी. जेसन मेथड अल्सो रिटर्न्स प्रॉमिस. जेसन मेथड पण प्रॉमिस रिटर्न करते. ठीक आहे. या कोडला मी करतो आता अनकमेंट आणि बघू. अगेन माझी तीच URL आहे. फक्त यावेळेस मी काय केलंय वरचाच कोड आहे. फक्त यावेळेस मी काय केलेलं आहे, जो माझा रिस्पॉन्स आहे ना, त्या रिस्पॉन्सला मी जेसन मेथड ॲड केलेली आहे. इथे मी रिस्पॉन्सला जेसन मेथड अटॅच केलेली आहे.
तर ठीक आहे. आता आपण बघू, की आता कसं आउटपुट येतंय. ठीक आहे. समजा मी गेट डेटा मेथडला अगेन कॉल केलं, तर आता आपल्याला आपला जो ॲक्चुअल डेटा आहे, जो ब्राउझरमध्ये डेटा दिसत होता मगाशी, तसा डेटा आपल्याला दिसतोय आता. ठीक आहे. बेसिकली जेसन कन्व्हर्ट्स एपीआय लँग्वेज इंटू रीडेबल लँग्वेज. ओके. हां, म्हणजे इथे काय होतंय, जेसन जे आहे ना, जेसन काय करतंय, जेसन जेएस ऑब्जेक्टमध्ये कन्व्हर्ट करतंय. ठीक आहे. आधी आपल्याला आधी आपल्याला डेटा काही अशा फॉर्मॅट मध्ये मिळत होता. ठीक आहे. आणि आता तशाच फॉर्मॅटमध्ये आपल्याला आपल्या इथे पण मिळतोय, कन्सोलवरती पण मिळतोय. कसं काय मिळतोय? जेसन मेथडच्या मदतीने. ठीक आहे. आता आपण याला करू कमेंट. ओके. एक अनादर एक्झाम्पल आहे. हां, इथे नोट बेसिकली जेसन कन्व्हर्ट्स एपीआय लँग्वेज इंटू रीडेबल लँग्वेज. जेसन मेथड काय करते? एपीआय लँग्वेजला रीडेबल लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करते. आपण अजून एक एक्झाम्पल बघू. जेणेकरून आपल्याला अजून व्यवस्थित समजेल. ओके. अनदर एक एक्झाम्पल दिस एपीआय गिव्स रँडम जोक. आता ही एपीआय वेगळी आहे. तर ही एपीआय काय करते? रँडम जोक आपल्याला पास करते. ठीक आहे. अगेन मी इथे जेसन मेथड यूज केलेली आहे म्हणजे आपल्याला आपला डेटा हे पण करता येईल. व्यवस्थित बघता पण येईल. ठीक आहे. आता यावेळेस आपण यूज केलेलं आहे गेट डेटा टू मेथड. ओके. सो गेट डेटा टूला कॉल करू आणि आपण इथे बघू शकतो जसं आपण इथे जेसन यूज केले, जेसन मेथड यूज केली, तर जेसन मेथडच्या मदतीने जो जोक आहे ना, तो आता आपल्याला व्यवस्थित दिसायला लागला. ठीक आहे. सो हे काम असतं जेसन मेथडचं. जेसन मेथड अशी यूज केली जाते. ओके. तर याला करतो मी कमेंट. नाउ वी गॉट द डेटा फ्रॉम एपीआय. लेट्स यूज दिस डेटा जोक्स इन अवर वेबसाईट. आता आपल्याला डेटा भेटलेला आहे ना, जोक्स भेटलेले आहे. तर आता आपण बघू, की आपण आपल्या ॲक्चुअल वेबसाईटवरती हा डेटा कसा यूज करू शकतो. ठीक आहे. एपीआयने डेटा दिलेला आहे. पण तो आता यूज कसा करायचा ॲक्चुअल वेबसाईटवरती ते बघू. ठीक आहे. सो इथे माझा कोड आहे. एच-टी-एम-एलचा कोड पण लागेल आपल्याला इथे. त्याच्यामुळे मी याला पण करतो अनकमेंट. ठीक आहे. इथे काय केलेलं आहे आधी एच-टी-एम-एलचा कोड बघू. सिंपल कोड आहे. 2 पॅराग्राफ बनवलेत मी आणि एक बटन बनवलेलं आहे. ठीक आहे. लिंक माझी वरचीच आहे, जोकवाली लिंक. ठीक आहे. मी माझ्या दोन्ही पॅराग्राफला डॉमच्या मदतीने हे केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे. बटनला पण सिलेक्ट केलेलं आहे. वरचंच एक्झाम्पल आहे आणि फक्त मी इथे काय करतोय डॉमच्या मदतीने, इनर टेक्स्टच्या मदतीने जे टेक्स्ट आहे ते पॅराग्राफ 1 आणि पॅराग्राफ 2 मध्ये हे करतोय, सेव्ह करतोय आणि बटनवरती मी ॲड इव्हेंट लिस्टनर लावलेला आहे क्लिकचा आणि क्लिक केलं तर काय होईल गेट डेटा टू ट्रिगर होऊन जाईल. ठीक आहे. डायरेक्ट याचं आपण आउटपुटच बघू. आपण बघू शकतो आपल्या इथं बटन आलेलं आहे आणि जसं आपण याच्यावरती क्लिक केलं आपल्याला आपला डेटा भेटला. ठीक आहे. वाटलंच तर मी परत इथे क्लिक केलं तर आपल्याला परत आपला डेटा वेगळा भेटेल. ठीक आहे. सो इथे आपण बघितलं की एपीआयचा यूज हा कसा केला जातो. ठीक आहे. एपीआयचा यूज ॲक्चुअल प्रोजेक्टमध्ये कसा केला जातो. ओके. सो याला करतो मी आता कमेंट आणि एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. आय होप सो आता मला नक्कीच एपीआय व्यवस्थित समजलं असेल.